दादा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. मी आज संध्याकाळीच मुंबईला जाणार आहे. मी परवाच्या दिवशी माझी दादांबरोबर भेट होणार आहे. मी दादांच्या कानावर टाकणार आहे की हे म्हणजे आता जास्त म्हणजे ताणून म्हणा किंवा हे वाढून अशा पद्धतीने चालणार नाही. ह्याच्यात कुठंतरी आपल्याला निर्णय हा घेतला पाहिजे सकारात्मक. नाही, आज जरांगे पाटील यांच्यासोबत 200 पेक्षा अधिक लोक सुद्धा आता समाजातले बसलेले आहेत. हे दुर्दैवी आहे. म्हणजे आता मी सरकारी पक्षामधला आमदार आहे, माझ्यासाठी हे दुर्दैवी आहे. मी माझ्या पद्धतीनं माझ्या ताकदीप्रमाणे हा माझा प्रयत्न असणार आहे की हे लवकरात लवकर विषय मार्गी लागावा. थँक्यू. नाही, आमच्यासारख्या एक मराठा समाजातील लोकप्रतिनिधीची ही जबाबदारी आमची आहे. मनोजदादा जरांगे पाटील हे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ज्या मराठा समाजाच्या अतिशय कळीचा असा तो प्रश्न जो आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ते लढतायत आणि आमच्यासारखे तरुण लोकप्रतिनिधी आज त्यांच्या आशीर्वादाने म्हणा राज्याच्या कायदेमंडळामध्ये जाण्याची संधी आम्हाला भेटलेली आहे. आमचं कर्तव्य आहे की कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसून त्या कायदेमंडळामध्ये तिथं मनोजदादांची जी काही भूमिका आहे, त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यशही आलेलं आहे. परंतु अजून 100% ज्याला म्हणायचं ते साध्य होणं बाकी आहे. कुणबी प्रमाणपत्र हे गावच्या गाव लाखो कुणबी प्रमाणपत्र हे मनोजदादांच्या या 1 वर्षापेक्षा जास्त काळातील लढ्यामुळे भेटलेत. आता जी काही लढाई राहिलेली आहे ती लढाई पुढे घेऊन जात असताना त्या सभागृहामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तिथं हा विषय मांडणं ही आमच्यासारख्या तरुण लोकप्रतिनिधीची जबाबदारी त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे मी आज इथं ते आता परत एकदा उपोषणाला बसलेले आहेत. आम्हाला त्यांची काळजी वाटते. ते उपेक्षित मराठाचा प्रश्न जो काय आहे तो घेऊन आज समोर आलेले आहेत, लढतायत. ह्याच्यामध्ये त्यांच्या प्रकृतीची आपल्यासारख्यांनी काळजी कुठंतरी केली पाहिजे. त्याच्यामुळं मी इथं भेट देण्यासाठी आलो आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.